साहिलबद्दल मला बोलायचं आहे की साहिल मला तुम्हाला एक विचारायचं आहे, थांबा जाऊ नका. आता मला हे घर सोडायचं आहे, ठीक आहे ना. तर हे सामान गेल्यानंतर असं काही आपण कसं नवीन घरामध्ये प्रवेश केल्यानंतर. दुसरी गोष्ट, काल साहिलची तारीख होती कोर्टाची. साहिल गेला होता, मला सकाळी सकाळी साहिलचा फोन आला. म्हणलं मम्मी पप्पांचे पार्सल. तर लाडू बसली त्याला ओपन करत. डान्स बघा येडीचा. पप्पा आले आणि ही कोण आया. हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे सकाळचे 8 आणि मी सकाळी सकाळी चपाती आणि भाजी करत असते. इकडे मी हलकं फुलकं अर्ध पनीर बनवून घेतलेलं आहे आणि अर्धे पनीर मी नंतर बनवणार आहे. आता फक्त थोडेसे बनवलं आहे मी. माझ्या मिस्टरांना जायचं आहे ऑफिसला आणि त्यांचं ऑफिस असते दुपारी 12 वाजता. आता 8 वाजले आहे, टाईम आहे अजून. तर मी ते आहे घरात तोपर्यंतच मग माझं सगळं काम आवरून घेते, कारण की मग लाडू मला नंतर काहीच काम करून देत नाही. मग स्वयंपाक वगैरे पण मी ते आहे तोपर्यंत सगळं करून घेत असते सकाळीच. आणि 2 टायमाचा स्वयंपाक शक्यतो मी एकदाच करत असते. आणि आज मी काही निर्णय घेतले आहे, तुम्ही माझा थंबनेल बघितला असेलच. काही निर्णय घेतले आहे, काही विषयांवर मी तुमच्याशी बोलणार आहे. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आणि दुसरी गोष्ट, आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. तर 2 व्हिडिओ मी एकत्र केलेले आहे. आणि इकडे झाली आहे माझी मस्तपैकी पनीर हलकी फुलकी टिफिनसाठी आणि 2-4 मी पोळ्या बनवलेल्या आहे इथे. आणि इकडे बघा ह्या पोळ्या बनवल्या आहे. आणि आता मला हा टिफिन मी त्यांचा पॅक करून ठेवते, म्हणजे पोळ्या कसं नाही याच्यामध्ये गरम राहतील. आणि बर्षाताईंनी मला विचारलं आहे की तू चहामध्ये कुठली पावडर वापरते? गुळाची पावडर. तर कुठलीही गुळाची पावडर वापरा, काही नाही तुम्ही, पण गुळ शक्यतो मी चहामध्ये वापरत असते, ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि इथे मी टिफिन पॅक करते, त्यांचा पॅक करून ठेवून त्याच्या साईडला. मग मला स्वयंपाक पण करायचा आहे दुपारचा. आणि मी थोडं काजू पनीर पण मी बनवलं आहे आज. थोडंसं अर्ध पनीर उरलं होतं ना, मग मी काजू पनीर बनवणार आहे. पुढे आहे व्हिडिओमध्ये बघा. आणि माझ्याकडे लिंबू संपलं होतं आज. आणि माझ्या मिस्टरांना ना लिंबू टाकूनच चहा लागतो सकाळी सकाळी. तर टिफिन पॅक झालेला आहे. आणि इकडे माझा चहा पण झाला आहे. आणि सकाळचा चहा आम्ही दोघं संगच घेत असतो चहा. मग त्यांची मग त्या आंघोळ वगैरे, मग ऑफिसची तयारी करायची. आणि ऑफिस काय 3-4 तास असतं फक्त. 12 वाजता गेलं की लगेच 4 वाजता ते लगेच येतील ऑफिसमधून. इकडे चहा झाला आहे माझा. इकडे बघा एकदम कमी पावडर टाकून चहा केला आहे. थोडंसं लिंबू होतं ते मी टाकलं आहे चहामध्ये त्यांच्या. हा माझ्या मिस्टरांचा चहा आहे. आता मी माझे पप्पा नाही म्हणणार, मी माझे मिस्टर म्हणते, कारण की तुम्ही सगळे मला म्हणता काय पप्पा करती, लोकांना वाटतं की तुझे पप्पा. तर इकडे चहा घेऊन आले आहे मी. बघा इकडे लाडू पण उठली आहे. अंदर जाके सो जाओ ना बेटा. अच्छा, सपना आता है वहाँ पे? भूत का सपना आता है? पाणी देऊ आपको. तर आता ना मी हे सगळं काढून टाकते आहे. तुम्हाला माहिती ना मी इथं झाकून ठेवतो लाडूमुळं. इथं ते लोखंड होतं ना तिला लागायचं डोक्या वेकेला. आता हे सगळं काढते आहे, कारण की आता ना हळूहळू ना मी ना घराची पॅकिंग सुरू करते ना, त्याच्यामुळे हे सगळं काढते आहे. आणि आता हे जे ब्लँकेट आहे ना लहान मुलीचे, म्हणजे लाडूचे लहानपणाचे, हे काय करू मला काही समजा नाही. बघा किती छान आहे. हे बघा काढते रस्सी आणि मोकळं करते, चादर पण चेंज करते. माझ्या मैत्रिणीला फोन केला, ती प्रेग्नंट आहे ना. आता मी तिला कॉल केलेला, तिला म्हटलं अगं असे खूप छान छान ब्लँकेट आहे. तर ती म्हटली काही प्रॉब्लेम नाही, तू ठेवून जा इथे. तर मी तिच्या घरी तिला देऊन टाकते हे सगळे. याला पहिले वॉश करते आणि मग तिला देते, कारण की थंडीमध्ये तिची डिलिव्हरी येणार आहे मैत्रिणीची माझ्या. तर हे छान छान ब्लँकेट आहे. तर वॉश करून मग मी तिला देते माझ्या मैत्रिणीला. तर दोरा काढल्या आहे. हे बघा कसं होतं. हे किती जवळजवळ 2 वर्ष आले आम्ही असं बांधून ठेवलं होतं. इतकी छान डिझाईन आहे. पण लाडूसाठी माझे मिस्टर खूप काळजी घेतात लाडूची. तिला काही झालं नाही पाहिजे लाडूला. हटो बेटा हटो, हटिये ना, हटिये बेटा, हटिये ना. ऐ ऐ ऐ हे काय डान्स बघा येडीचा. अगं हसायला नको लावू, मला कामं करायची बेटा. चल बरं. काल नाही, काल तुझ्या पप्पांनी आणलं ना, मी लपून ठेवलं होतं. खा आता, सर बाजूला हो. चल मला काम करू दे, तू साईडला ये बरं आता. चल ठीक है. ये ना फेंको. क्या बोला अभी आपने? नहीं कैसे लोग रहते हैं यार? कैसे लोग रहते हैं? कैसे लोग रहते हैं? कैसे लोग रहते हैं यार? आप कल मुझे पीटोगे तो मैं देखना, पापा से बहुत पिटाई करूंगी आपको मैं. मेरी पिटाई करोगी पापा से? मैं ही तुम्हारे पापा को पीटूंगी अभी एकदम. और आपको जो मोबाइल है ना तोड़ दूंगी मैं, आपको नीचे फेंक. और आपका जो मोबाइल है नीचे फेंक कर तोड़ दूंगी.
और एकदम समझोगी भी नहीं आप, और जब समझे तो मैं आपको पिटाई कर दूंगी। बस कल चाकू से। तर बघा सगळं स्वच्छ केलं आहे, बेडशीट चेंज केली, लाडू इकडे बसली आहे. बाकी ते मोकळे मोकळे वाटते हे काढलं तर. हा बेड घेऊन जायचा आहे ना, कपडे लावले मशीनला. इकडं पण बेडशीट वगैरे चेंज केली मी. इकडे बघा बेडशीट चेंज केली, उशांचे कवर लावते. हा बेड विकला आहे. तर हा बेड आम्हाला जायच्या 2-3 दिवस अगोदर ही गादी आणि हा बेड माझ्या ज्या मावशी आहे ना माझ्याकडे येतात कामाला, त्या मावशींना विकला आहे हा बेड. त्या जातील घेऊन. मला जायच्या 2 दिवस अगोदर. इकडं आलं आहे पाणी. हे बघा पाणी सध्या आम्ही असंच मागवतो आहे. तर इकडे हे ब्लँकेट मी टाकले बाहेर, एक एक करून वाळवते कारण जागा खूप छोटी आहे ना इकडे. इकडे बघा तर ऊन देते आणि मग हे ब्लँकेट पॅक करते. आणि ही गादी ती काढलेली इथं टाकली गादी. तर आता इकडे मी करते आहे स्वयंपाक. आणि हा 5 मिनिटाचा व्हिडिओ थोडा पळवते मी, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि मी शेंगदाण्याची चटणी बनवते आहे. आणि मी चटणीला आहे ना थोडा कढीपत्ता टाकत असते, कारण की ना खूप टेस्ट लागते, मला आवडतो. आणि इकडे कुरकुरा झाला का कढीपत्ता, मग मिरची जी वाटली आहे ना मी लसूण आणि मिरची ती टाकणार याच्यामध्ये. हे बघा असं काही काही ताई आहे ना डायरेक्ट चटणी शेंगदाण्यामध्येच मिरची वाटतात, लसूण आणि मिरची. पण मी तसं नाही करत. तसं केल्याने डायरेक्ट कच्ची मिरची पोटामध्ये गेल्याने ना मला ना असं जळजळ होते. त्याच्यामुळे मी थोडंसं मिरचीला परतून घेत असते शेंगदाण्याच्या चटणीला. आणि जास्त चटणी बनवली आहे मी, मग ती ना 3-4 दिवस ना राहते आणि टिकते पण. आणि वरण भात वगैरे जरी केला ना तरी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर छान लागतो. आणि यातला कढीपत्ता जो कुरकुरा झाला ना तो आणखीन टेस्टी लागतो. लाडूच्या पप्पांचा टिफिन झाला आहे. त्यांना जायचं आहे ऑफिसला. आता त्यांचं ऑफिस 12 वाजता असते. 12 वाजता गेले का ते लगेच 4 वाजता येतात. 3-4 तासच असते त्यांचं ऑफिस. मग घरी येऊन बाकीचं काम करतात. तर पनीर थोडंसं उरलं होतं मी त्याच्यामध्ये. आता मी इथे काजू पनीर बनवते आहे. तर पटापट तुम्हाला रेसिपी दाखवते आहे फास्टमध्ये. तर मी असा कांदा वगैरे फ्राय करून घेत असते, असे पेस्ट करून घेत असते. आणि मग ही भाजी. आणि ही जी काजू पनीरची जी भाजी आहे ना माझ्या मिस्टरांना खूप खूप आवडते. आणि खरंच आजची भाजी इतकी टेस्टी झाली होती ना. तर मला तुमच्याशी काही बोलायचं पण आहे, ते मी बोलणार आहे पुढे. व्हिडिओमध्ये राहा तुम्ही कंटिन्यू, कारण की मला ना पहिले स्वयंपाक करून घ्यायचं आहे. माझं कसं आहे ना मी 2 टायमाचा स्वयंपाक आहे ना सकाळीच करत असते, परत संध्याकाळी स्वयंपाक नाही करत. कारण की गरमी इतकी होती ना इकडे बघा सगळं माझा स्वयंपाक झालेला रेडी आहे. मग पप्पा गेले का मग काही काम नाही करायचं, आपलं दुपारचं बसायचं, थोडंसं व्हिडिओचं काम करायचं, एडिटिंग असेल तर एडिटिंगचं काम करायचं दुपारचं. आणि मग 2-3 तासामध्ये ते लगेचच येतात. तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. इकडे मस्तपैकी माझा काजू पनीर रेडी आहे. बघा किती छान झाला आहे. आता मी थोडंसं याला फ्राय करणार, मग थोडंसं पाणी टाकणार आणि झाकण ठेवणार त्याच्यावर. एक 5 ते 10 मिनटं याला फक्त मी शिजवणार. तिकडे भात पण झालेला आहे. खूप गडबडमध्ये व्हिडिओ दाखवला. बघा किती छान झाली आहे भाजी माझी. 3 वाजलेत. लाडूचे पप्पा ऑफिसला गेले आहे 12 वाजता. लाडूला पण जेवण दिलं आहे, माझं पण जेवण झालं आहे. तर जेवण वगैरे झालं माझं इकडं. आता 3 वाजलेत. आता मी गोळ्या खाते. हे बघा मला ही एक गोळी खावी लागते रोजची. ही पेनकिलर आहे. ही गोळी ही पेनकिलर आहे. ही खाते तरच मला बरं वाटतं, दुखत नाही मला ते कंबर. नाहीतर ही जर नाही खाल्ली ना, 1 दिवस पण नाही खाल्ली ना, मला लगेच दुखायला स्टार्ट होतं. आणि ही कॅल्शियमची आहे. ही रात्री खाते मी. दुसरं पाकिट आहे हे माझं सगळं गोळ्यांचं आहे. माझं सगळं दुसरं आहे ते कॅल्शियमचं पाकिट. दाखवते तुम्हाला थांबा. हां हे बघा मी रोज रात्री खाते बघा कॅल्शियमची ती. आणि बाकी सगळं माझ्या गोळ्या आहेत. ही पण हप्त्यातून एकदा खाते ही. तर चला गोळे घेते मी पहिले. हे बघा. आणि त्याला लई टेन्शन आहे ओ हे दुखण्याने. मला नाही का हे दुखण्यामुळे आहे ना मी खरं ही झाली. मला दुखणं नव्हतं पाहिजे मला कमरेचं. त्याच्यामुळं माझं आहे ना मला नको झालं आहे मला या दुखण्यामुळं. खरं सांगते मी. या गोळ्या खावा लागत आहे अशा. आणि आता हे पेनकिलरच्या गोळ्या काही चांगल्या असतात का? हां रोज एक खायची पेनकिलर. काय करणार हो, खावंच लागतं तो. सगळ्यांना वाटतं की ले काय जातं, जास्त नाही बोलत मी. चली बेटा नहाने के लिए. चलिए उतरिए. इकडे झाली आहे लाडूची आंघोळ. हॅलो शुभ सकाळ. कैसा तुम्ही जे महाराष्ट्र आपका जेवण झालं क्या? दोस्त आपका जेवण
झाला का सब्सक्राइब करना, नीचे एक येलो कलर का बटन दबा दो। अच्छा ठीक है, दबा दिया। और ऊपर एक वाइट कलर का बटन दबा दो। जो भी आपका कलर बटन दबाए, जो भी आपका कलर बटन फेवरेट है वो दबा दो। हाँ, और जो आप दबा दोगे और वो मेरा ये कलरफुल चैनल आएगा और बिल्कुल कलरफुल ना मोबाइल आएगा। हाँ, और आप देखोगे मेरा वीडियो तो समझ जाओगे मैं क्या करूँगी, कैसे खेलूँगी। और अभी मैं सब कैसे खेलूँगी, सच्ची नहीं खेलूँगी। देखो आप मेरे कैसे नहीं खेलोगे, फिर मैं डंडा लेकर आऊँगी, फिर आपको सिर पे एक थप्पड़ मार दूँगी। ऐसे नहीं बोलते, ऐसे नहीं बोलते। सब देखो गुस्सा हो गई ना दीदी। देखिए बोली लाडो हमको मारेगी तो हम नहीं सब्सक्राइब करेंगे, ऐसे देखो गुस्सा हो गया। मैं मजाक कर ली थी मैं। हाँ मजाक कर यार लाडो, सबको सॉरी बोलिए। सॉरी। हाँ मैं नहीं मारूंगी, मैं नहीं मारूंगी, नहीं पीटूंगी, बस थोड़ा सा गुस्सा करूंगी। बोलो बस थोड़ा सा गुस्सा करूंगी ना। ले दी होती। पप्पा आले आणि ही कोण आया कौन आया? पापा आ गए। चलिए दरवाजा खोलिए। पापा आ गए ऑफिस से। हटी हटी, पैर में चोट आएगी। आइए, खोल दिया दरवाजा। छुप गई है। नहीं मैं देती हूँ आपको निकाल के। आप बैठिए यहाँ पर, लाडो बच्चू देखिए केक खा। थोड़ा पप्पा आले बेल बाजे। हाँ मैं निकाल देती बेटा। हाँ लो खाओ। मम्मी प्लेट में निकाल के नहीं दे रही। यहाँ प्लेट रखो ना बेटा, मुझे मतलब नीचे नहीं गिरेगा। हमने आज ही बेडशीट चेंज किया। अरे रखिए। देखो मेरी पापा कहाँ लाए आइसक्रीम। नहीं आइसक्रीम चाहिए आपको? आपका पापा आपको आइसक्रीम मंगा देंगे, फिर आप मेरे साथ भी खाओगे। आपके पापा आपको मंगवा देंगे। हाँ इकडे बघा, हिच्या पप्पाने काय करून ठेवलंय। हे काय गरज लावायची? हा काय लावलं हे सगळं पसारा सगळं उशांचे कवर काढलेत। मी हे सकाळी काढलं, हे ऑफिसमधून आले, जे संग बलून खेळतात। हे बघा, इकडून पप्पा मारताय, इकडून लाडू मारतीये। आणि रोज संध्याकाळचं हे खेळ असतो। आणि ते बघा परत लावून त्यांना वाटतं तुझ्या डोक्या बेकऱ्या मार लागत खेळता पडली तर। बाहेर खेळायचं हॉलमध्ये। हा एवढंच आहे तर, खाली जमिनीवर खेळायचं। हे काय बेडवर मी चादर टाकली, हे सकाळी सगळं आवरले। ए उतर खाली, चल बाहेर जा खेळायला। हा हॅलो, शुभ सकाळ, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर आज आहे 15 ऑगस्ट आणि डे 2 बघा इथे मी लिहिलं आहे। आणि सर्वात प्रथम माझ्या सर्व ताईंना, भाऊंना, दादांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता वाजले आहे सकाळचे 8 आणि इकडे मी झाली आहे रेडी। आणि 9 वाजता आमच्या सोसायटीमध्ये झेंडावंदन होत असते, तर आम्ही जात असतो प्रत्येक वर्षी। 15 ऑगस्ट पण, 26 जानेवारीला सुद्धा आम्ही जात असतो। तर आता लाडू पण रेडी झाली आहे, दाखवते मी तुम्हाला। लाडूला पण व्हाईट फ्रॉक घातला आहे, पप्पांनी व्हाईट कुर्ता घातला आहे। आणि फक्त माझ्याकडे व्हाईट ड्रेस माझा नव्हता, माझ्याकडे आहे पण तो थोडासा कलर लागल्यामुळे खराब झाला व्हाईट ड्रेस, त्याच्यामुळे मी हा घातला आहे। आणि तर चला आता आम्ही निघतो आहे। सोसायटीमध्ये 9 वाजता टायमिंग दिलेला आहे झेंडावंदनसाठी। सगळ्या ताई माझ्या वरच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत सगळे येणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, मला जर व्हिडिओ बनवायला जमलं तर मी व्हिडिओ बनवल खाली गेल्यानंतर, कारण की सगळे मोठे लोक येतात ना। तर शक्य मला जमलं तर व्हिडिओ बनवल, नाहीतर पुढे मी तुमच्याशी बोलते राहा व्हिडिओमध्ये। ठीक आहे, तर चला मग दाखवते लाडूला। तिकडे लाडू चालली आहे। चल मी येते आहे बघा, पप्पांबरोबर जा। मी येते इकडे, पप्पा पण रेडी झाले आहे बघा, व्हाईट कुर्ता घातलाय। जा पप्पांबरोबर मी येते। हां सेम तो रेड पेना। तर तुला आम्ही निघालो आहे, येतो जाऊन आम्ही। मग राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू। आता मी लिफ्टमध्ये आहे, मग तुमच्याशी मी बोलते। तर सोसायटीमध्ये कार्यक्रम झाला आहे आणि मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही। आता आम्ही वरती आलो आहे आणि इकडे बघा एक पार्सल आलेलं आहे पप्पांचे, ते पार्सल दाखवते मी तुम्हाला। आणि त्याच्यानंतर आज दुपारी पण आहेत कार्यक्रम, सांगते मी तुम्हाला पुढे। अगं इकडे आले आहे पप्पांचे शूज। पप्पांचे शूज ना पाण्यामुळे ना फाटले होते सगळे। भाऊ कसे रुकी कैसे देखने दो। ऑफिसचे शूज आहे ना, आम्ही पुण्याला गेलो ना, तिकडे ते ना पूर्ण पाण्यामुळे फाटले होते, त्यांनी ऑर्डर केले बघा। किती छान आहे, बहुत अच्छे दिया रे शूज, मस्त क्वालिटी। कितने का दिया है? कितना भी दिया? हे अमेझॉनवरनं घेतलेत।
कैसा बताओ? अच्छा है भाई पूरे विचारते हैं कैसे। लेकिन थोड़ा खराब है पापा, ये खराब है? इतना तो प्यारा लग रहा है, हमको तो बहुत पसंद आया। मुझे भी पसंद आया। कितना में दिया जी? 10,000 का. हे 1500 रुपये. अच्छा, छान आहे. मी लिंक दिली याची, कुणाला बाय करायची असेल तर. ठीक है. पापा लाइट वेट भी है. हाँ एकदम लाइट वेट आहे, खूप लाइट वेट आहे. कितना अच्छा दिया है ऑनलाइन, ऐसे तो शॉप में भी नहीं मिलते हैं. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि ॲक्च्युली काय झालं ना, आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक वर्षी ना डान्स असतो. तर ह्यावर्षी डान्स प्रोग्राम नव्हता. ह्यावर्षी हे लावलं आहे, स्टॉल लावले आहे मुलांनी. प्रत्येकाच्या आईने ना घरून काय काय बनवून दिलं आहे आणि प्रत्येक मुलांनी असे स्टॉल लावले आहे. तर माझे मिस्टर गेले आहे, बसले आहे खात. तर आता मी चालले आहे, लाडूला घेऊन गेलेत ते. त्यांना म्हटलं जा तुम्ही, चला मी येते. तर राहा व्हिडिओमध्ये बघा मुलांनी काय काय स्टॉल लावले आहे. तर काय काय आहे विकायला बघूया आपण. चला जाऊया. बॅग नेते, पाणी घेऊन जाते, लाडूचे वाईप्स घेऊन जाते. आता लाडू तिथं काय काय खाणार. छोट्या छोट्या मुलांनी ना स्टॉल लावले आहे आणि छान वाटतं ना असं. मला आवडतं. चला सगळं म्हणलं, पप्पांना म्हणलं कॅश जवळ ठेवा, मुलं काय विकतील ना ते घ्या त्यांच्याकडनं. प्रत्येकाकडनं एक एक जण घ्या, कुणाला नाराज करू नका. सगळ्या मुलांकडनं आपण काही ना काही घेऊया. तर म्हटले हो ये तू पटकन चालू आले आहे स्टॉल. तर चला आता मी चालले आहे, वाईप्स घेते. तुम्हाला पण दाखवते राहा व्हिडिओमध्ये, खूप मजा येईल. लहान मुलांना खूप असं नाही का सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला छान वाटतं लहान मुलांना. मला पण बनवायचं होतं पण पप्पा म्हणले जाऊ दे नको बनवू तू. थोडीशी चिल्लर सापडली, घेऊन चालले आहे. काय ना गुगल पे केलं ना, माझी मैत्रीण म्हटली ते काय मुलांना चांगलं नाही वाटतं, पण आपण जे पैसे देऊन जे घेऊ ना आपण ते मुलांना आणखीन छान वाटेल. मग म्हणलं आहे माझ्याकडे थोडीशी कॅश, ते घेऊन चालली आहे. चला बघूया काय नेमके काय काय बनवलं आहे कोणी कोणी. एक बॅग ठेवली संग सामान ठेवायला. चला हाँ नहीं खाई ना वो. जिलेबी लिए लीजिए बेटा. ऐसे नहीं, ठीक से लीजिए बेटा, ठीक से लीजिए. लेना है ठीक है. लाडू दोनच खाती बघा. निंबू पाणी. इकडे बघा लाडू खाते, डोनट सगळं घेतलं आम्ही थोडं थोडं. आहे ना व्हिडिओमध्ये. मला वाटलं स्किप केलं आणि गेले. नाही नाही, आहे आहे. तर मला एवढं माहिती आहे की तुम्ही सगळे माझ्यावर खूप प्रेम करता. तुम्हाला जर टाईम नसेल माझा व्हिडिओ बघायला मी पोस्ट केल्यावर, पण तुम्ही नंतर का होईना माझा व्हिडिओ बघता, हो की नाही. कारण की माझे व्ह्यूज स्टार्टिंगला आहे ना कमी येतात, पण नंतर ना हळूहळू व्ह्यूज येतात. मग मला समजतं की माझ्या ताई माझी व्हिडिओ बघत आहे आता. आणि काल होतं 14 ऑगस्ट आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर 2 दिवसाचे व्हिडिओ मी एकत्र केले आहे. कारण की ना रोज रोज व्हिडिओ टाकायला जमत नाही. मी शूट करून ठेवत असते आणि मग त्याला कसं बनवावं लागतं ना, मग बनवून मी एकत्र ते तुमच्यासमोर प्रेझेंट करते. हा ड्रेस बघा, हा तुम्ही बघितलेला आहे ड्रेस. याची ओढणी पण खूप मोठी आहे बघा, खूप छान ड्रेस आहे. ठीक आहे. तर याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. हा मिंत्रावरनं घेतलेला आहे आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर बिंदास घ्या. ठीक आहे. म्हणजे मला कसं जे आवडतं हे मी घेतलेलं आहे. हा खूप दिवसाचा ड्रेस आहे पण आज घातलाय म्हणून म्हटलं त्याला तुम्हाला सांगावा. तर लिंक दिली आहे व्हिडिओच्या खाली, तिकडे तुम्ही बाय करा. तुम्हाला थोडं ऑफर पण भेटणार, काहीतरी त्याच्यामध्ये ऑफ भेटणार. आणि ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझा थंबनेल बघितला असेलच, मी सांगितलं आहे की मी निर्णय घेणार आहे. तर त्या विषयावर मी थोडंसं बोलते. ॲक्च्युली मी निर्णय म्हणजे असं काही खास नाही, पण तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट केली आहे की ताई तू पुण्याला आल्यावर तू साहिलला तुझ्याकडे ठेव किंवा आईला पण तुझ्याकडे ठेव, माझ्या आईला.
तर आईला मी म्हटलं आहे की आई तुम्ही आले का, तू माझ्याकडेच राहा म्हटलं. तू असं म्हणजे मी माझ्या आईला बंधन पण टाकत नाही बरं का, की तू माझ्याचकडे राहा, तू गावाला जाऊ नको, असं नाही. तुला चांगलं वाटलं माझ्या जवळ तर माझ्या जवळ राहा, आणि गावाला तुला जेव्हा पण जायचं असेल तेव्हा तू गावाला जात जा, येत जा माझ्याकडे राहायला. तर मग शक्यतो मी आईला माझ्याकडे ठेवून घेणार आहे, कारण की आईला कसं आहे ना, आईला सध्या हॉस्पिटलचा खर्च वगैरे सगळं आता आम्हीच करतो, सगळं आम्हीच करतो काय. तर मग म्हटलं मग तू इकडेच येऊन राहा म्हटलं, कसं आहे तुला काही झालं वगैरे तर मी कसं काळजी घेईन. मुलीचं कसं वेगळं असतं ना, आईच्या मुलीचं नातं हे फार वेगळं असतं. एक मुलगीच आईची जास्त काळजी करू शकते, आणि मुलीला कसं आईवर जास्त प्रेम असतं. कुठलीही मुलगी असू दे, तिला आईवर जास्त प्रेम असतं, बरोबर का नाही. तुमचं पण तुमच्या आईवर प्रेम असणार आहे, हो की नाही. तुम्ही मला बरेचसे कमेंट केले आहे की ताई तू माहेरी जास्त खर्च करू नको, असं तसं तसं. पण आई आहे हो माझी तिची, आता काय आईचं तुम्ही समजून घ्या ना. आईसाठी तर करावंच लागतं मला, बाकी नाही. पण जाऊ दे, चला आता काय जास्त काय आपण बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, काल साहिलची तारीख होती कोर्टाची. साहिल गेला होता, मला सकाळी सकाळी साहिलचा फोन आला. म्हटलं मम्मी आज कोर्टाची तारीख आहे. तर म्हटलं जा तू. तर म्हटलं हो ठीक आहे. म्हणजे तिथं आहे, तू प्रत्येक कोर्टाची तारीख अटेंड कर, आपण आपल्याकडे चुकून नाही द्यायचं त्याला म्हटलं साहिलला. तर तो म्हटलं ठीक आहे मम्मी मी जातो. तर तो गेला होता, तारीख अटेंड केली, आणि काही झालं नाही वाटतं, तारीखच पडली. आता सध्या तर कसं तारीखच पडत राहणार, त्याचा निर्णय तर उशिरा लागणार ना काही ना काही. तर मला बरेचसे ताई मला म्हणले आहे की तू ते काय असेल ते प्रकरण तुझ्या मुलाचं तू काढून घे. ते होत नाही अहो, एकदा का हे झालं कोर्ट केस वगैरे काही झालं तर ते प्रकरण कधी आपण मागं नाही घेऊ शकत, ते प्रोसेसनीच चालावं लागतं. त्याच्यामुळे काही करू शकत नाही आपण त्याला. ठीक आहे, जे बाकीच्या मुलांचं होईल ते याचंही होईल, बरोबर का नाही. काय करणार आहे आता आपण तरी त्याला, ओके नाही. आणि दुसरी गोष्ट, विराजचं काय चालू आहे. विराजचं छान चालू आहे. विराज आपला कॉलेजला जातो रोज रोज, मस्त राहतो तिथे व्यवस्थित. आणि शनिवारचं रविवारचं त्याला जमलं तर तो माझ्या घरी जातो. माझं घर आमच्या त्या विराजचं हॉस्टेल आणि माझं घर 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. तर जात असतो विराज. आता मागच्या शनिवारी पण घरी गेला होता, रक्षाबंधनला पण घरी गेला होता. तर विराजचं पण ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळं काही आहे ना इन्फॉर्मेशन द्यावी माझी की काय चाललं आहे काय नाही. आणि दुसरी गोष्ट, पप्पा गेले आहेत लाडूला. परत आम्ही वरती आलो, फ्रेश झालो, आणि पप्पा परत तिच्या मैत्रिणी खाली ना लाडूच्या, परत तिला घेऊन खेळायला घेऊन गेले, कपडे वगैरे चेंज करून. आणि मी पण चालले आहे आता परत. आता संध्याकाळचे 8 वाजले आहे, रात्रीचे 8 वाजले, संध्याकाळचे नाही रात्रीचे 8 वाजले. ॲक्च्युली उद्या माझ्या मैत्रिणींनी पार्टी ठेवली आहे. पार्टी म्हणजे मी जाणार आहे ना, तर माझ्यासाठी पार्टी ठेवली आहे. सगळेजण हॉटेलमधून काय काय मागवणार आहे, तुम्हाला दाखवलंच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर त्या म्हटलं की फेअरवेल पार्टी असते ना, फेअरवेल म्हणजे कोणी जात असेल तर पार्टी वगैरे देतात. तर म्हणजे सगळ्या मैत्रिणी मला देणार आहे उद्या पार्टी. तर त्याचं नियोजन करायचं आहे पार्टीचं, कसं करायचं काय करायचं, कोण काय मागवणार काय नाही, सगळं हॉटेलमधून मागवणार आहे. त्या मी नाही मागवणार, तेच सगळं मागवणार आहे. तर म्हटल्या मी चालले आहे ना, त्यांना सगळ्यांना फार दुःख होतंय की तू चालली आहे, आणि मला पण वाईट वाटते, खरं सांगते मला पण वाईट वाटते. आणि मी तुम्हाला ना म्हणजे माझा एक व्हिडिओ येईल, म्हणजे ह्या घराचा व्हिडिओ येईल की ह्या घरात काय झालं काय झालं नाही, म्हणजे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्या गोष्टी ह्या घरातल्या की येईल, तो व्हिडिओ येईलच. तर त्यांनी मला दिली आहे पार्टी, तर जायचं आहे, ते नियोजन करायचं आहे. पप्पा म्हणले तुम्ही पण थांबा खाली, मी आलेच. जास्त नाही, 4-5 मैत्रिणी आहे माझ्या, त्यांच्यासोबतच. तर आणि दुसरी गोष्ट, मला बरेच टाईम म्हणल्या की तू साहिलबद्दल मला बोलायचं आहे की साहिलला तू तुझ्याकडे ठेवून घे. पण तो साहिलला मी बोलले, तो म्हटलं नाही मम्मी मी नाही येणार. मी असं आधेमध्ये येऊन जाऊन करत, साहिलच नाही बोलला माझ्याकडे राहायचं. आधेमध्ये मी तुझ्याकडे असं कधी मला जर बोर झाला तिकडे, तर त्याला कसंच आहे, त्याचे मित्र कंपनी सगळं तिकडे गावालाच आहे. आणि मी तर त्याला म्हटलं की तुला कुठेतरी पुण्यात जॉब बघते म्हटलं, आणि तू माझ्याकडेच राहा, जॉब वगैरे कर. पण तो नाही बोलते, त्याला तिकडे सवय लागली गावाला ना. तर तसं मम्मी म्हटलं मी तुझ्याकडे येत जाईल अधूनमधून. तर म्हटलं ठीक आहे. आणि विराज पण म्हटलं, विराजला पण कसं सुट्टी वगैरे असं तर विराज असं येऊन जाऊन, आता कसं तिकडनं पुण्याहून आमचं गाव जसं कसं 4-5 तासाचा रस्ता आहे, बसने वगैरे येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, इकडं नाही येऊ शकत ना. तर मग म्हटलं ठीक आहे. आता सगळे तसे सगळे व्हिडिओ येईलच, तुम्हाला बघायला भेटतीलच माझे सगळे व्हिडिओ, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली आहे. तुमच्या सगळ्यांची मी कमेंट वाचले आहे की तुम्ही म्हणजे स्वामी समर्थांकडे माझ्यासाठी खूप प्रार्थना केली की ताईची इच्छा पूर्ण करू दे. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. खूप छान वाटलं. खूप ताईंचे मला व्हॉट्सअपला पण कमेंट आलेला, मेसेज आलेला आहे
आणि खूप छान वाटलं मला. तुम्ही सगळे मला व्हॉट्सअपलाही मेसेज करता, मला इथेही कमेंट करता, सगळ्या गोष्टी समजून सांगता, कुठं चुकतं कुठं नाही. मला राग नाही येत बरं का. तुम्ही असं नका समजू की मला राग येतो. तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्ही मला काही जरी समजून सांगितलं की अरे ताई अनिता ताई असं नाही, असं कर तसं नाही, मला अजिबात राग येत नाही. मला उलट चांगलं वाटतं की मला काहीतरी तुमच्याकडनं शिकायला भेटतं. मला चांगलं वाटतं, मला राग नाही येत. ठीक आहे. तर तुम्हाला जे काही मला समजायचं आहे. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक विचारायचं आहे, थांबा जाऊ नका. तर बऱ्याचशा ताई ना ज्यांचं जास्त एज आहे त्या सगळ्या पण माझ्या ना व्हिडिओ बघतात. तर मला त्यांना सगळ्यांना विचारायचं आहे की आता मला हे घर सोडायचं आहे, ठीक आहे ना. तर हे सामान गेल्यानंतर असं काही आपण कसं नवीन घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण दूध वगैरे उतू घालतो नाही का. तर सोडताना काही आहे का की घरातून जाताना आपण काही करायला पाहिजे का, असं काही असतं का. मला काही माहिती नाही आहे घर सोडताना नाही का. तर खाली घर ठेवू नये काही नाही असं काहीतरी असतं, मला माहिती नाही आहे. तर मला कमेंट करून सांगा की जेव्हा आता मी या घरातनं जाणार ना तेव्हा मी जाताना काय करायला पाहिजे. ठीक आहे. तर तेवढं मला सांगा. हां. तर जाते आता. मोठा व्हिडिओ झाला आहे, खूप मोठा, 2 दिवसाचा दोन झालेले आहे. डे 1 आणि हा आहे डे 2. तर चला जाऊ का मग. येईल मग नंतर 2-3 दिवसांनी व्हिडिओ, 1-2 दिवसांनी येईल. हा. खूप ताई वाट बघता ना माझ्या व्हिडिओची, सारखं सर्च मारून बघता आणि त्याचा व्हिडिओ आला का नाही येईल. ठीक आहे. चला मग जाते. मी तयारीमध्ये आहे, थोडंसं घराच्या आवरावर चाललेली आहे माझी घराची. तर ठीक आहे. तेवढं मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे ते मला करायला जाताना घर सोडताना. ठीक आहे. चला मग जाते. बाय.